असे आमचे शिवसेनेचे उपनेते सन्माननीय नितीनजी बानगोडे पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपण या सभेला संबोधित करावं. महाविकास आघाडीचा महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, समता समानतेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वरजी, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, धाराशिव लोकसभेचे 2024चे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर, त्यांना विजयी करण्यासाठी नव्हे तर महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य देऊन विजयी करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राज्यघटना समर्पित केली. ज्या दिवशी संसदेमध्ये राज्यघटना समर्पित झाली त्या दिवशी अत्यंत आनंदात असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहून आचार्य कृपलानीने एक प्रश्न विचारला की डॉक्टर साहेब आज प्रचंड आनंदी दिसताय. आणि डॉक्टर साहेब म्हणाले, हो, पूर्वी राजा राणीच्या पोटातून जन्माला यायचा, आता तो मतपेटीतून जन्माला येईल. आचार्य कृपलानी असं म्हणाले, पण आपली लोक अडाणी आहेत, आपली लोक अज्ञानी आहेत, कदाचित त्यांची मतं विकत सुद्धा घेतली जाऊ शकतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, खरं आहे तुमचं, पण ज्या दिवशी इथल्या मतदारांना त्यांच्या मताची किंमत कळेल त्या दिवशी इथला मतदारच इथला राजा असेल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. देशाचं भविष्य घडवणारी ही निवडणूक आहे. उद्याच्या पिढ्यांचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. राष्ट्राच्या प्रश्नांवर योग्य धोरण ठरवणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे आपल्याला निर्णय योग्यच घ्यायला हवा, ही पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. पण दुर्दैवानं गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या पुलाकडून जे पाणी वाहून गेलंय, महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत राजकारणाच्या ज्या चिंधड्या उडवल्या गेल्या, त्या बघितल्यावर प्रश्न असा पडतो की पूर्वी मतपेट्या पळवल्या जायच्या, नंतर आमदार पळवायला लागले, आता पक्षच पळवून निघाले. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, प्रकार काय आहे. शिवसेना फोडली, लोकांना प्रचंड संताप आला. राष्ट्रवादी फोडली, लोक प्रचंड उद्विग्न झाली. आणि त्याच्यानंतर तरुणांनी सोशल मीडियावर एक ट्रेंड चालवला, मतदान कार्ड विकणे आहे. अरे, मतदान कार्ड विकणे आहे असं म्हणण्यापेक्षा या गद्दारी करणाऱ्यांना याच मतदान कार्डाची किंमत दाखवून देऊ असं म्हणणं हे लोकशाही समृद्ध करायचं लक्षण आहे. आम्ही जागृती लोकांची केली पाहिजे. हा सगळा गोंधळ बघून सुशिक्षित माणसं मतदानाला बाहेर पडेनाशी झाली आहेत. सुशिक्षित असणाऱ्या नागपूरमध्ये 55% मतदान झालं परवा, तर आदिवासी भाग असणाऱ्या गडचिरोलीमध्ये मात्र 74% मतदान झालं. म्हणजे त्या लोकांना मतदानाचा अर्थ कळतोय, सुशिक्षित लोक माझं भाग येत नाही. त्याचं कारण काय? लोकशाही समृद्ध करणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे. मुठभर लोकांचा सत्ता स्वार्थ हे राज्य व्यवस्थेचं अधिष्ठान कधी असू शकत नाही. तत्व, न्याय, विश्वास आणि शिव या नैतिक मूल्यांच्या बळावरच राज्य व्यवस्था उभारावी लागते. जर राज्य व्यवस्थेच्या पायाशी नैतिक मूल्य नसतील तर ती राज्य व्यवस्था राहत नाही. तिथं नागरिक तयार होत नाही, तो जंगलचा कायदा होतो आणि तिथं फक्त गुलाम तयार होतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असणाऱ्या देशामध्ये गुलाम तयार व्हायला नकोत आणि ते न होऊ देणं ही सगळ्यात मोठी तुमची माझी जबाबदारी आहे. हे पहिलं लक्षात असू द्या. ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. आज नेमकं चाललंय काय? कुठला घटक या देशातला समाधानी आहे, कुठला घटक या देशातला सुखी आहे? मला कधी कधी प्रश्न पडतो.
भाई उद्धवराव पाटील याच मातीतले. धाराशिव ही त्यांची कर्मभूमी. 1958 ला ते मुंबई विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून काम करत होते आणि त्यावेळी मुख्यमंत्री होते यशवंतरावजी चव्हाण. 1962 ला भारत आणि चीनचं युद्ध झालं आणि मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण दिल्लीला संरक्षण मंत्री म्हणून गेले. त्यावेळी सगळ्यांना असं वाटत होतं की आता यशवंतरावजी चव्हाण संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला गेलेत म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आता वसंतराव नाईक बसतील. पण यशवंतराव चव्हाणांच्या मनात काय वेगळंच होतं. विरोधी पक्षनेते म्हणून काम करणाऱ्या भाई उद्धवराव पाटलांशी त्यांचा उत्तम संबंध आणि संपर्क आला होता आणि यशवंतराव चव्हाणांना असं वाटत होतं की या महाराष्ट्राला विकासाच्या गतीनं जर पुढे कोण नेऊ शकत असेल तर ते भाई उद्धवराव पाटील त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायला हवं. आणि यशवंतराव चव्हाणांनी तत्कालीन खासदार रामराव आवरगावकर यांना सांगितलं की आपण भाई उद्धवराव पाटलांची गाठ घ्या. रामराव आवरगावकर त्यांच्याकडे आले आणि ते म्हणाले की यशवंतराव चव्हाणांची इच्छा आहे आपण पक्षांतर करावं, आपण काँग्रेसमध्ये यावं आणि आपण मुख्यमंत्री पद घ्यावं. या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद होण्याची संधी चालून आली होती भाई उद्धवराव पाटलांच्या समोर. यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं पक्षांतर करा, काँग्रेसमध्ये या आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद घ्या. पण या मातीतल्या भाई उद्धवराव पाटलांनी सांगितलं मी डाव्या चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे, शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी लढणारा कार्यकर्ता आहे. माझा देह शेवटी लाल झेंड्यातच स्मशानात जाईल, मी कदापि पक्षांतर करणार नाही. मुख्यमंत्री पदाची संधी त्यांनी झिडकारली आणि तत्वाशी प्रामाणिक राहणं पसंत केलं, स्वतःच्याच पक्षात राहणं पसंत केलं. त्यांनी पक्षांतर केलं नाही. या धाराशिवची ती परंपरा. पण दुर्दैवानं 4-2 या मातीतले सुद्धा गद्दार झालेच. पण भाई उद्धवराव पाटलांची निष्ठेची ती परंपरा जर या मातीत कुणी जपली असेल तर ती ओमराजे निंबाळकरांनी जपली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज श्री रामभक्त हनुमान जयंती आहे. तुम्हाला माहिती आहे जगभरात प्रभू श्री रामचंद्रांच्या बरोबर फक्त श्री हनुमानाचीच मंदिरं तुम्हाला दिसतील. प्रभू श्रीरामांच्या बरोबर असंख्य लोक होते, त्यांचे बंधू स्वतः लक्ष्मण सोबत होते. पण लक्ष्मणांची मंदिर आहेत का? मंदिर झालं प्रभू श्रीरामचंद्र भक्त हनुमानांचं. का? कारण हनुमानांची रामचंद्रांवर प्रचंड भक्ती होती, त्यांच्या ठाई प्रचंड निष्ठा होती. निष्ठेनंच देवत्व प्राप्त होतं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अयोध्येला परत आल्यावर राज्याभिषेकाच्या वेळी सगळ्यांना बक्षिसं दिली गेली आणि त्यावेळी सीता मातेनं स्वतःचा एक अनमोल हार हनुमानाला दिला. हनुमानाने तो रत्नहार घेतला खरा, पण एका कोपऱ्यात बसून हनुमान त्या रत्नहारातला एक एक मणी फोडून बघायला लागला. सीता मातेनं काही कळेना, एवढा किमती रत्नहार आहे आणि हा फोडून का पाहतोय. सीता मातेने हनुमानाला विचारलं हनुमान हे काय करताय? आणि हनुमान म्हणाले या रत्नहारातल्या मण्यात श्री राम आहेत का मी बघतोय, पण इथं कुठंच मला राम दिसेना. जिथं राम नाही त्याचा मला काही उपयोग नाही. खरं तर ओमराजे निंबाळकरांना सुद्धा अनेक आमिष आली, अनेक गोष्टी द्यायची ऑफर सुद्धा आली असेल, पण या पठ्ठ्यानं एकच सांगितलं जिथं लोककल्याणाचा राम नाही तिथं मला जायचं नाही. श्री हनुमानाने छाती पडल्यावर जसे प्रभू श्री राम दिसले आमच्या हनुमान भक्त असणाऱ्या ओमराजे नाईक निंबाळकरांच्या हृदयात सुद्धा तशीच तुम्हाला शिवसेना दिसेल. उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. हे निष्ठा असते, ही निष्ठा असते. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं. अफजल खान 40,000ची फौज घेऊन महाराष्ट्रावर चालून आला आणि महाराजांच्या सोबत असलेल्या सरदारांना त्यांनी खलिते पाठवले, सोबत येऊन मिळा नाहीतर घरादारावरनं गडवाचा नांगर फिरू. असंख्यानं पत्र गेली. असंच एक पत्र खंडोजी खोपड्यांना गेलं, सोबत या नाहीतर घरादारावरनं गडवाचा नांगर फिरू. आणि खंडोजी खोपडा गद्दार झाला, अफजल खानाला जाऊन मिळाला. असाच एक खलिता कान्होजी जेदे नाईक देशमुखांकडे आला, तो खलिता घेतला, सोबत या नाहीतर वतनावर जहागिरीवर गडवाचा नांगर फिरू. कान्होजी तो खलिता घेऊन महाराजांकडे आले. राजा अफजल खानाचा खलिता आलाय, काय म्हणतो? जी सोबत या म्हणतो, नाहीतर घरादारावरनं गडवाचा नांगर फिरवीन. म्हणजे आता सुद्धा नाही का हे भाजपवाले म्हणतात आमच्यात या नाहीतर ईडीआय सीबीआय पाठवू. तसाच प्रकार त्याच वेळी सोबत या नाहीतर घरादारावरनं नांगर फिरू. महाराजांनी सांगितलं कान्होजी मग तुम्ही काय निर्णय घेतलात?
तसे कान्होजी म्हणले, काय बोलता राज? तसं नव्हे, तुमच्या वतनाचा प्रश्न आहे, घरादाराचा प्रश्न आहे, जहागिरीचा प्रश्न आहे. तसे ताडकन कान्होजी उठले, शेजारचं तांब्या भांड घेतलं आणि त्यातलं पाणी स्वतःच्या हातावर सोडत ते म्हणाले, राजा, हे सोडलं पाणी वतनावर, हे सोडलं पाणी जहागिरीवर, हे सोडलं पाणी कुटुंबावर, हे सोडलं पाणी पोराबाळांवर. ह्यो कान्होजी जगल स्वराज्यासाठी आणि मरल स्वराज्यासाठी. राजा मैदानात ज्यावेळी तुम्हाला हडं दिसतील, ज्या हडातनं स्वराज्य स्वराज्य आणि शिवराय शिवराय ऐकू येईल, ती हडत तुम्हाला या कान्होजी जेदे नाईक देशमुखाची असतील. आजही आमच्या ओमराजे निंबाळकरांना विचारा, त्यांच्या धमन्या धमन्यातनं फक्त तुम्हाला एकच आवाज ऐकू येईल, जय महाराष्ट्र. ही सगळ्यात मोठी निष्ठा आहे. निष्ठेनं राज्य उभा राहतात आणि स्वार्थानं, फितुरीनं, गद्दारीनं ती ढासळतात. हा सगळ्यात मोठा विश्वास आहे. आम्हाला उभा राहायचं आहे, ते आता देशासाठी उभा राहायचं आहे. आम्हाला उभा राहायचं आहे, ते महाराष्ट्र कल्याणासाठी उभा राहायचं आहे. हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कदाचित ही आताची परिस्थिती त्याच वेळी लक्षात आली असेल, म्हणून त्याच वेळी त्याचं म्हटले होते की भले जरी सगळे नेते विकले गेले तरी माझं संविधान सुरक्षित राहील, कारण माझं संविधान सर्वसामान्य माणसांच्या हातात आहे आणि माझा सर्वसामान्य माणसांवर विश्वास आहे. ही लोकसभेची निवडणूक नेत्यांची निवडणूक नाही, ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती. त्यावेळी धाराशिव मधनं कुणी कुठेही महाराष्ट्रात जातो आणि कुणीतरी त्याला विचारलं, धाराशिव मध्ये काय होईल? तो म्हणतो, धाराशिव मध्ये ओमराजे निंबाळकर. आता फक्त कितीनं एवढंच निकालात बघायचं आहे, बाकी सगळं काम झालंय. का? साधा खासदार आहे, सर्वसामान्य लोकात मिसळणारा खासदार आहे, कायम रेंज मध्ये राहणारा खासदार आहे, फोनवर उपलब्ध असणारा खासदार आहे आणि धाराशिवच्या विकासासाठी रात्रंदिवस काम करणारा खासदार आहे. सगळ्यात महत्वाची गरज आहे ती आहे आम्हाला उद्याच्या भविष्यासाठी ओमराजे निंबाळकरांना संसदेत पाठवणं. ही उद्याच्या देशाच्या भवितव्याची सगळ्यात मोठी गरज आहे. नाहीतर सध्या परिस्थिती फार विचित्राने वेगळी झालेली आहे. आपण कधीतरी शांतपणे या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. भारताची सरासरी वयोमर्यादा आज 28 वर्ष आहे. म्हणजे देशातले निम्मे लोक 28 वर्षाच्या आत आहेत आणि निम्मे लोक 28 वर्षाच्या पुढे आहेत. 15 ते 18 या वयोगटामध्ये देशात 10 कोटी मुलं आहेत आणि 15 वर्षाच्या आत 36 कोटी मुलं आहेत. म्हणजे 46 कोटी मुलं फक्त 18 वर्षाच्या आत आहेत. ही 46 कोटी मुलं ठरवणार आहेत उद्या देशाचं भविष्य काय असेल. ही 46 कोटी मुलं ठरवणार आहेत उद्या देशाची अर्थव्यवस्था कशी असेल. ही 46 कोटी उद्या आमच्या देशाला महासत्ता बनवणार आहेत. पण हे उद्या सगळं बनवायचं असेल तर या मुलांकडे आमचं लक्ष आहे का? त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था मी केली आहे का? शिकलेल्या मुलांना रोजगार आम्ही उपलब्ध करून दिलाय का? त्यांच्या बुद्धी संपदेचा, मनुष्य संपदेचा देशासाठी योग्य वापर होतो आहे का? हे बघणं सगळ्यात मोठी आमची जबाबदारी आहे. आज परिस्थिती काय झाली आहे, काय अवस्था इथल्या शेतकऱ्यांची. स्वतःच्या रानात काम करणारा, घामानं नितळणारा शेतकरी त्याच्या पोराबाळांना शाळेत पाठवू शकतो, त्यांना तो शिकवू शकतो, तेवढी संपत्ती त्याच्याकडे आहे. काय परिस्थिती आहे इथली? कधीतरी आम्ही शांतपणे या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. एका शाळेमध्ये एक सर वह्या तपासत होते पोरांच्या. शुद्ध लेखनाच्या 5 ओळी लिहून आणायला सांगितलेल्या आणि वह्या तपासता तपासता एका पोराच्या जवळ गेले. त्याला सांगितलं वही दाखव. पोरग उभा राहिलं. म्हटलं गुरुजी वही घरी राहिली. गुरुजी म्हणजे हात पुढं कर. सण 2 छड्या पडल्या. त्या वेदीनं ते पोरग कळवळलं. डोळ्यात खळदिशा सुरू सुटला. तसे गुरुजी म्हणाले आता 5च्या ऐवजी उद्या 10 ओळी लिहून आणायच्या. तसं ते पोरग म्हणलं गुरुजी नाही जमणार. गुरुजीने परत हातावर छमछम छड्या मारल्या. त्या पोरग यातनेनं व्याकुळलं. गुरुजी म्हणाले आता उद्या 20 ओळी लिहून आणायच्या. तसं पोरग ठामपणे म्हणालं गुरुजी नाही जमणार. गुरुजींनी त्या पोराच्या पाठीवर छड्या मारायला सुरुवात केली. ते पोरग वेदनेनं यातनेनं कळवळत राहिलं. गुरुजी म्हणाले आता 40 ओळी लिहून आणायच्या. पोरग ठामपणे म्हणालं गुरुजी नाही जमणार. मग मात्र गुरुजीच हतबल झाले. त्यांनी पोरला विचारलं अरे तुझ्या भल्यासाठी सांगतोय, शुद्ध लेखनाच्या ओळी रोज लिहिल्या तर अक्षर सुधारेल, अक्षर सुधारलं तर मार्क चांगले पडतील, चांगले मार्क मिळाले तर पदवी मिळेल, पदवी मिळाली तर नोकरी मिळेल, का नाही आणत? तसा तो युलासा पोरगा म्हणाला गुरुजी तुम्ही रोज मला शुद्ध लेखनाच्या 5 ओळी लिहून आणायला सांगता आणि 2 महिने जाणारी माझी वही 15 दिवसातच संपून जाते. मग मी माझ्या बाबाकडे वहीसाठी पैसे मागतो आणि माझा बाप मला म्हणतो तुझा बाप काय कुबेराची औलाद आहे का तुला आठवड्याला वही आणून द्यायला?
तुमचा भार सोसतो गुरुजी, पण माझ्या बापाच्या काळजातल्या वेदना मला नाही सहन होत. आमच्या पैठण मधली एक मुलगी संभाजीनगरला शाळेला जायची, पण वडिलांकडे पासासाठी पैसे नाही. मागावी तर मागावी कसे, वडिलांची परिस्थिती सगळी माहिती आहे. पैठणवरनं रोज छत्रपती संभाजीनगरला जायची, पण वडिलांची अवस्था बघितली शेवटी तिने स्वतःच आत्महत्या करून घेतली. आम्ही आमच्या पोरांना शाळेसाठी 4 पैसे देऊ शकत नाही. काय अवस्था करून ठेवली, कसा देश महासत्ता होईल उद्याचा. आता तर 20 पेक्षा कमी संख्या असणाऱ्या शाळा बंद करायचा घातकी निर्णय या सरकारने घेतला. 62,000 शाळा खाजगी कंपन्यांच्या घशात टाकल्या आणि समूह शाळेच्या माध्यमाने 18,473 शाळा बंदच करायचा निर्णय घेतला. म्हणजे आमची पोरं एक तर शेतकऱ्याला शिकवता येत नाही, जो शिकवायचा प्रयत्न करतोय त्याच्यासाठी आता शाळेची दारच बंद. कशी घडतील पोरं ही आमची. 70% लोक या देशातली शेती करतात. त्या जगाच्या पोशिंद्याची अवस्था नेमकी कशी आहे आज. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, 11,000 रुपये क्विंटल सोयाबीनला भाव होता. हा सोयाबीनचा भाव झालाय 4,500 रुपये. का झाला माहितीये? सोयाबीनचे दर कुणी पाडले माहितीयेत? या केंद्र सरकारने, मोदी सरकारने 1,38,000 कोटीचं खाद्यतेल आयात केलं. 165 लाख टन सबक तेल देशात आलं. आमच्या शेतकऱ्याच्या सोयाबीनची गरजच नाही, म्हणजे सोयाबीन पडून राहिलं. कांदा चांगला झाला, कांद्याला परदेशात दर होता, 40% निर्यात शुल्क लावला. परत कांद्यावर निर्यात बंदीच घातली. परदेशातला दर उतरला, मग निर्यात बंदी उठवली. तुम्हाला माहिती आहे, भारत हा जगभर कांदा निर्यात करणारा सगळ्यात विश्वासार्ह देश होता. पण केंद्र सरकारच्या धोरणामुळे भारतातल्या शेतकऱ्यांचा कांदा परदेशात गेलाच नाही. सबब जगानं पाकिस्तानचा कांदा विकत घेतला. हे केंद्र सरकार कुणाचं भलं बघतंय, भारतातल्या शेतकऱ्यांचं का पाकिस्तानच्या शेतकऱ्यांचं? आमच्या शेतकऱ्याला कांदा परदेशात पाठवून न दिल्यामुळे जगानं पाकिस्तानचा कांदा घेतला, त्यांचं भलं झालं. तुम्हाला माहिती आहे, पूर्वी असं म्हणत होते की 1 क्विंटल कपाशी आणि 1 तोळा सोनं यांचा दर एकच होता. एकच होता दर. एक तोळा सोनं आणि 1 क्विंटल कपाशी यांचा दर एकच होता. आज सोनं गेलंय 78,000वर आणि कपाशी आली 7,000च्या आत. हे राज्य शेतकऱ्यांचं आहे. केंद्रात बसलेलं हे मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे. हे पहिलं आपण नीट लक्षात ठेवा. गेल्या काही दिवसामध्ये 17.5 लाख लोकांनी देश सोडला. 2.5% लोक अशी होती ज्यांची संपत्ती 500 कोटीपेक्षा पुढे, ते इथं उद्योग निर्माण करू शकत होते पण गेले. आणि 97% आमची तरुण पोरं इथं नोकऱ्यांच्या संध्या नाहीत म्हणून परदेशात निघून गेली. तिकडं मी परवा दुबईला गेलो होतो, मला वाटलंच नाही मी दुबईत आहे. आपलीच गँग सगळी. म्हणलं इकडं काय, म्हणले तिकडं काय आहे. तिकडं काय नाही म्हणून इकडं आहे. अरे आपली माय पंढरी सुरमची पोरं परदेशात का निघालीत? नोकऱ्या नाहीत म्हणून. तुम्हाला माहिती आहे, ऍपल मध्ये 34% भारतीय पोर आहेत, मायक्रोसॉफ्ट मध्ये 32% भारतीय पोर आहेत, इंटेल मध्ये 17% भारतीय पोर आहेत, IBM मध्ये 27% भारतीय पोर आहेत, आणि अमेरिकेची अंतराळ संशोधन नासा त्याच्यामध्ये 36% भारतीय मुलं आहेत. म्हणजे आमच्या पोरांच्या बुद्धी संपदेचा वापर आमच्या देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी नाही, इतर देशांची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी होतोय, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. 80 कोटी जनता रेशनच्या धान्यावर जगते. 80 कोटी. म्हणजे या गोष्टीची लाज बाळगायची सोडली आणि हे सरकार जाहिरात करतोय 80 कोटी लोकांना आम्ही मोफत रेशन देतो. अरे दिवाळी सारखा सण साजरा करायला सुद्धा 100 रुपयाचा आनंद शिधा द्यावा लागतो. इतकी परिस्थिती बिघडली आमच्या लोकांची, आणि तुम्ही काय सांगता? हे कधीतरी आम्ही शांतपणे या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. एका राजाच्या दरबारात एक गायक आला. गाण्याची मैफल चालू झाली आणि गाण्याची मैफल चालू झाल्यावर गायकानं गाणं चालू केलं. इतकं सुंदर गायला की राजा प्रचंड खुश झाला. अप्रतिम, बहुत खूप, मी भयान खुश आहे तुझ्या गाण्यावर, 15 लाख तुझ्या खात्यावरच जमा करतो. राजाचं बक्षीस ऐकलं, गायकाला जे हुरूप चढला, 15 लाख खात्यावर म्हणजे विषयच मिटला. म्हटला
त्यांना आणखी गाणं चांगलं म्हणायला सुरुवात केली. चांगलं गाणं इतकं चांगलं गाणं म्हटला, राजा भयान खुश, म्हटला पक्क घर दिलं चल. आता तर गायकाला ऊर भरूनच आला, तो आणखी चांगलं गायला लागला, राजा आणखी खुश झाला, तुझ्या पोरला नोकरी दिली चल. गायक इतका खुश, मैफल संपली, संध्याकाळी घरी आला, बायकोला सांगितलं राजानं माझं गाणं ऐकलं, राजा इतका खुश झाला की 15 लाख खात्यावर जमा करतो म्हटला, पोराला नोकरी देतो म्हटला, आपल्याला पक्क घर देतो म्हटला. बायको म्हटली बरं झालं बाई, आता अच्छे दिन येणार. पण बायको वाटच बघत बसली. महिना झाला, वर्ष झालं, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, शेवटी बायको वैतागली. नवऱ्या म्हणाली गप उठायचं आणि राजाकडे जायचं. ते 15 लाख पक्क घर आणि पोराची नोकरी घ्यायची आणि मग घरला यायचं. बिचारा निमूटपणे राजाकडे गेला, म्हटला 4 वर्षापूर्वी महाराज मैफल झाली होती, माझं गाणं ऐकलं, तुम्ही लय खुश झाला, माझ्या खात्यावर 15 लाख जमा करतो म्हटला, नंतर पक्क घर देतो म्हटला, पोरला नोकरी देतो म्हटला, पण महाराज अजून काहीच जमा नाही. तसे महाराज म्हणले हे बघ, तुझं गाणं ऐकलं की माझे कान खुश व्हायचे आणि माझं बक्षीस ऐकलं की तुझे कान खुश व्हायचे. या देण्या घेण्याचा विषय येतो कुठं? आमचं दुसरं काय झालंय, त्यांनी घोषणा करायच्या आम्ही खुश, आम्ही मतं द्यायची ते खुश, देण्या घेण्याचा विषय आहे कुठे? आता मोदीची की गॅरंटी 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 म्हणून सांगतात, तर त्या गॅरंटीचं वॉरंटीचं काय? 2022 ला देश महासत्ता होणार होता, आता 24 ला सांगतात 47 ला महासत्ता होईल म्हणून. विचारा ना, काय झालं 15 लाखाच्या तुमच्या गॅरंटीचं, काय झालं 2 कोटी नोकऱ्यांच्या गॅरंटीचं, काय झालं 2022 पर्यंत पक्की घरं देणार होता त्या गॅरंटीचं, काय झालं नमामि गंगेच्या स्वच्छता अभियानाचं, काय झालं मेक इन इंडियाचं, काय झालं डिजिटल इंडियाचं, काय झालं स्मार्ट इंडियाचं, काय झालं अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणार होता त्याचं, काय झालं इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभारणार होता त्याचं, काय झालं आदर्श गावांचं, काय झालं स्मार्ट सिटीचं, काय झालं आत्मनिर्भर भारताचं. अहो, भारताला आत्मनिर्भर करायचं राहू द्या, आधी स्वतःचा पक्ष तरी आत्मनिर्भर करा. अहो, या 2024च्या निवडणुकीत 116 उमेदवार यांचे बाहेरचे आहेत. 116 गाडीवर पुरावे घेणार होते आणि चक्की पिसिंग करणार होते, घेऊनच टाकले. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, काँग्रेसचे आदर्श नेतेही घेतले, मनसे घेतली. मला वाटलं आता तरी थांबतील, यांनी धाराशिवचे पण 4 गडी वडले. अरे तुमचं चाललंय काय? तुमच्या लक्षात येईना काय चाललंय? 1 नेशन 1 टॅक्स सारखी त्यांना 1 नेशन 1 पार्टी बनायचं आहे. ह्या देशात दुसरा पक्षच नको, या देशात फक्त एकच पक्ष भाजपा, बस, दुसरं नकोच काय? हे लोकशाहीला घातक आहे. आम्ही राजकीय विरोधक आहे म्हणून सांगत नाही हुकुमशाही येते. ही वस्तुस्थिती काय चालली ती बघा. कालच्या निवडणुकीमध्ये सुरतमध्ये पहिला भाजपचा उमेदवार जिंकून आला का? काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्जच बाद झाला. त्याचे सूचक आणि अनुमोदक गायब आहेत. चंदीगडमध्ये महापौर पदाची निवडणूक झाली, 8 अर्ज सरळ बाद केले डोळ्या देखत त्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यानं. नशीब सीसीटीव्ही होता, सगळं कळलं आणि सुप्रीम कोर्टानं त्याचं वर्णन करताना म्हटलं इट्स ए मर्डर ऑफ डेमोक्रेसी, हा लोकशाहीचा खून आहे. ही वस्तुस्थिती आहे इथली. ही स्वीडनची एक संस्था आहे, तिनं अहवाल प्रकाशित केलाय व्हरायटी ऑफ डेमोक्रेसी. भारतीय लोकशाहीचं वर्णन करताना ती सांगते इलेक्ट्रोल ऑटोक्रेसी, म्हणजे निर्वाचित एकाधिकारशाही या देशात यायला लागली. भारत सरकार की गॅरंटी का नाही म्हणत तुम्ही? मोदीची की गॅरंटी हा काय प्रकार आहे? ही एकाधिकारशाही आहे, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं, अनेकांनी बलिदान देऊन हे स्वातंत्र्य मिळवलंय, आम्हाला मतदान करून हे स्वातंत्र्य टिकवायचं आहे. सगळ्यात महत्वाची गरज आहे. ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. सगळ्यात महत्वाचं दुसरी लढाई आहे स्वातंत्र्याची. ओमराजे निंबाळकर लढवय्या म्हणून या लढाईत सामील झालेत, लढतायत, बेभानपणे लढतायत. सामील व्हायला हवं आम्हाला, नाहीतर काही खरं नाही पुढच्या काळात. एका शेतकऱ्याच्या घरात मांजरीला 4 पिल्लं झाली आणि ती पिल्लं जन्माला आल्याबरोबर अच्छे दिन ओरडायला लागली. त्या शेतकऱ्याला पण काय कळेना. चर्चा गावभर झाली, माणसांची रांगच लागली. असली कसली पिल्लं आहेत, अच्छे दिन म्हणतायत. त्यांच्या जिल्ह्याच्या भाजपच्या नेत्याला पण कळलं, शेतकऱ्याच्या घरी मांजरीला पिल्लं झाली आणि ती जन्माला आल्यावर अच्छे दिन म्हणायला लागलीत. ते भाजपचा नेता आहे म्हटलं, मग मोदीजी आणणारच आहेत अच्छे दिन. पिल्लांना पण कळतंय आणि तोही आला शेतकऱ्याच्या घरी, कशी पिल्लं म्हणतात अच्छे दिन. पिलांजवळ पोहोचला तेव्हा ती पिल्लं म्हणत होती खराब दिन, बुरे दिन,
खराब दिन, बुरे दिन. त्या भाजपच्या नेत्याला आला राग. तो शेतकऱ्याला काय रे, तू तर सांगत होता तिला अच्छे दिन म्हणतायत, हिथं आलो तरी खराब दिन बुरे दिन म्हणतात, काय सांगत होतास मग. तसा शेतकरी म्हणला, साहेब ही जन्माला आली त्यावेळी अच्छे दिनच म्हणत होती, पण त्यावेळी त्यांचे डोळे उघडले नव्हते. अरे गेल्या 10 वर्षाचा कारभार बघून आमचे डोळे उघडलेत का? उघडायला हवेत, तर लोकशाही वाचेल. परवा भाजपचे खासदार म्हणाले, आम्हाला 400 पार का जायचंय, कारण आम्हाला संविधान बदलायचं आहे. संविधान लक्षात घ्या काय चाललंय ते. शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीच्या तिथं होतं, रस्ते उकडले गेले, खिळे ठोकले गेले, गोळीबार अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. हा देश कुणाचा आहे? शेतकऱ्यांचा नाही. 5000 शेतकरी मारले गेले, वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला. जालन्याला मराठा समाजानं आरक्षणासाठी आंदोलन केलं, तिथं बेभान लाठीचार्ज केला. का? कुणाचं राज्य आहे? नीट आणि आपण शांतपणे या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. तुम्हाला माहिती असेल तर सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला महाराष्ट्र धर्म दिलाय. हा महाराष्ट्र धर्म म्हणजे काय, तर राष्ट्राचं रक्षण करणं हा महाराष्ट्र धर्म आहे. मराठे पानिपतावर गेले, 1 लाख बांगडी फुटली. पानिपतावर का? त्यांनी महाराष्ट्र सांभाळावं नाही, महाराजांनी सांगितलं राष्ट्राचं रक्षण. अब्दाली महाराष्ट्रावर आक्रमण करायला येत होता नव्हे, देशावर राज्य करायचं होतं, म्हणून मराठे गेले, लढले, पराभूत नाही झाले. मराठ्यांच्या त्या पराक्रमामुळं या देशावर परत कुठलाही परकीय आक्रमक आला नाही. याच्या उलट अवघ्या 10 वर्षात महाजी शिंदेनी दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला आणि 35 वर्ष दिल्लीच्या तख्तावर शिवरायांचा भगवा फडकत राहिला. हा महाराष्ट्र धर्म आहे. दिल्लीचे तख्त राखितो महाराष्ट्र माझा, आता राखितो नाही, तख्तावरी बैसतो महाराष्ट्र माझा. या भूमिकेनंच आम्हाला जावं लागेल. सेनापती बापट असे म्हटले होते की महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडानं चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा, महाराष्ट्राचा आधार आहे. म्हणून महाराष्ट्रानं आज उभा राहिलाच हवं. उद्धवजी ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिलाच हवं. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गरज आहे. 150 वर्ष इथं इंग्रजांनी राज्य केलं, त्याच्या आधी मोगलांचं राज्य होतं, पण इंग्रजांनी असं नाही सांगितलं की आम्ही मोगलांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. त्यांनी असं नाही लिहिलं आम्ही गुजरातांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. त्यांनी असं नाही म्हटलं आम्ही तामिळींकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. त्यांनी असं लिहिलं आम्ही मराठ्यांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. देशाच्या रक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे, महाराष्ट्रावर आहे. त्यामुळे उभा राहावं लागेल, उभा राहावंच लागेल. नाहीतर उद्याची पिढी आपल्याला विचारेल, देश लुटला जात होता त्यावेळी तुम्ही काय करत होता? महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवले जात होते, आमच्या तरुणांचा रोजगार तिकडे नेला जात होता, तुम्ही काय करत होता? हुकुमशाही आणली जात होती, तुम्ही काय करत होता? संविधान बदललं जात होतं, तुम्ही काय करत होता? शेतकरी आत्महत्या करत होते, तुम्ही काय करत होता? आम्हाला अभिमानानं सांगता आलं पाहिजे, बाळा असं काही होणार नाही, कारण आम्ही ओमराजे निंबाळकरांच्या खांद्याला खांदा लावून लढत होतो आम्ही. हा महाराष्ट्र आहे, आपण महाराष्ट्र म्हणून उभा राहिलं पाहिजे. देशाचं रक्षण करायची, लोकशाहीचं रक्षण करायची, संविधानाचं रक्षण करायची जबाबदारी आमच्यावर आहे. यांचे डाव चालू होतात. आता महात्मा बसवेश्वरांनी आम्हाला समतेचा, समानतेचा संदेश दिला, पण पूर्वी एक शोध लागला, दगडावर दगड घासला की ठिणग्या उडतात आणि मग आग लागते. आगीचा शोध असा लागला. आता त्यांना नवा शोध लागलाय, जातीवर जात घासली, धर्मावर धर्म घासला की ठिणग्या उडतात आणि आग पेटते आणि मग त्या आगीवर आपल्याला आपल्या सत्तेची पोळी भाजून घेता येते. हे डाव हाणून पाडायला हवेत, हे डाव हाणूनच पाडायला हवेत, हे पहिला लक्षात असू द्या. हा महाराष्ट्र आहे, रुमनं बाजूला टाकून दिल्लीच्या तख्ताला पोलादी हाताने धडका मारणारा हा महाराष्ट्र आहे. चिनाबच्या पल्यावर जाऊन अब्दालीच्या पोरांच्या नांग्यात ठेचणारा हा महाराष्ट्र आहे. मृत्यूच्या कराल दाडेतही बचेंगे तो और भी लढेंगे असं कडाडणारा हा महाराष्ट्र आहे. मराठा हो चढकर मारूंगा असं म्हणत उत्तरेत थैमान घालणारा हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र सांगत राहिलाय, हा महाराष्ट्र वाघांचा. महाराष्ट्र आणि वाघ उगा कुणाच्या वाट्याला जात नाहीत, पण कुणी डिवचलं तर फाडल्याशिवाय आणि गाडल्याशिवाय थांबत नाही. ही लढाई आहे, या लढाईला आपण उभा राहायला हवं. येत्या निवडणुकीमध्ये पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंच्या, शिवसेना या पक्षाच्या मशाल या चिन्हाचं बटन दाबून
ओमराजे निंबाळकरांना देशात सर्वाधिक मताने आपण विजयी कराल असा विश्वास मला आहे. सगळ्यात महत्वाचं याचं कारण त्यांच्या हृदयात महाराष्ट्र आहे, त्यांच्या हृदयात राष्ट्र आहे, त्यांच्या हृदयात शिवसेना आहे. उगाच आपलं हृदयात भाजपा, रक्तात राष्ट्रवादी आणि हातात धनुष्यबाण असला प्रकार नाही. त्यामुळे निश्चितपणे मला खात्री आहे आपण ओमदादांना प्रचंड मताधिक्यानं निवडून द्याल अशी अपेक्षा करतो. थांबतो. धन्यवाद.